नमस्कार, सप्रेम नमस्कार. याची देही याची डोळा सर्व लोक पाहत असतात आणि अंतिम विसावा हा इथंच असतो. आणि या विसाव्याचं ठिकाण आम्ही आपल्या परीने स्वच्छ केले. आणि आज जसा वेळ तिकडे पण एक मय्यत जळलेली आहे, काल रात्रीचंच आहे, सर्व गरम गरमच आहे तिथे. तो परिसर स्वच्छ करता आला नाही, माफी असावी. कोणाच तरी राखड वगैरे नेण्यात येईल. आणि आम्ही आई बौद्धशीय संस्था ही मागील 2 हप्ते इथे काम नाही करू शकली काही कारणास्तव. प्रत्येकाच्या एक्झाम्स आणि काही अडीअडचणी होत्या त्यामुळे. आणि आम्ही म्हटलेल्याप्रमाणे इथे जे हनुमानाचं मंदिर आहे त्याला पुन्हा एकदा जीर्णोद्धारासाठी आपलं सहकार्य असावं. आणि बुटीबुरी परिसरामध्ये मी एका ताईची अडचण सांगितली होती का जिला उदरनिर्वाहासाठी एक हातठेल्यासारख्या वस्तूची गरज आहे, तर त्याला एकदा तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या. आई बौद्धशीला मदत करा आणि तुमच्या मदतीमुळे दुसऱ्याचा रोजगार होईल आणि मंदिराचा जीर्णोद्धार होईल. आणि या परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही सतत कार्यतत्पर राहू. आम्ही मधात नदी घाटातही साफसफाईचं योजना घेतली होती, पण काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. क्षमा असावी, पण लवकरच तेही करण्याचा प्रयत्न करू. कारण सर्व व्यवहार करावा लागते, जे तांत्रिक अडचणी असतात त्यामागे ते करण्याचा प्रयत्न करू. आई बौद्धशीय संस्था पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर राहील. पुन्हा एकदा सुरुवात विसाव्यापासूनच. हे अंतिम ठिकाण आणि हे स्वच्छ राहिलं तर थोडा आणखी मन प्रसन्न होते, बाकी काही नाही. धन्यवाद. विसावा. आणि आज सकाळी सकाळी पाऊस पडलेला आहे, एक शिरवा सापा झालेला आहे, त्याच्यामुळं साफसफाई करण्यास थोडीशी अडचण येत आहे. धन्यवाद.